नमस्कार, मी स्नेहल. तडका विथ स्नेहलजी चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत. आज आपण झटपट असं बनणारं आणि चवीला अप्रतिम असं काश्मीरी पनीर कसं बनवायचं ते बघणार आहोत. आणि तुम्ही इथे बघू शकता किती सुंदर असा रंग पण आला आहे. त्यासाठी आपल्याला एका पॅनमध्ये तेल घ्यायचं आहे आणि पनीरचे मोठे मोठे काप करून त्याला छान तेलामध्ये तळून घ्यायचे आहे. हे पनीर आपल्याला छान असे लालसर असे तळून घ्यायचे आहेत आणि हे दोन्ही बाजूनी तळून घ्यायचे आहेत. इथे मी एका बाजूनी तळून घेतले आहे. आता हे दुसऱ्या बाजूनी पण याला छान तळून घेणार आहेत. आता हे पनीरचे काप दोन्ही बाजूनी तळून झालेले आहे. आता आपण याला तेलातून काढून घेऊया. आता याच तेलामध्ये आपण फोडणी देणार आहोत. त्यासाठी मला इथे लागणार आहे अर्धा चमचा जिरं, घरातले काही खडे मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता मी इथे 1 ते 2 टमाटरची प्युरी करून घेतली आहे आणि तेही ॲड करून घेते आहे. आता आपण इथे घालणारं 1 चमचा लाल तिखट, हे रंगाचं तिखट वापरायचं आहे आपल्याला. त्याच्यानंतर 1 चमचा धण्याची पावडर आणि चवीनुसार मीठ. आता हे सर्व मसाले आपण 3 ते 4 मिनिट तेलामध्ये छान परतून घेणार आहोत. मी हे मसाले परतून घेत आहेत. तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला जर अजूनही सबस्क्राईब केलं नसाल तर प्लीज माझ्या चॅनलला एकदा सबस्क्राईब नक्की करा. आता हे मसाले छान परतून झाले आहे. आता याच्यामध्ये आपण तळून घेतलेले पनीरचे काप घालून त्याला 4 ते 5 मिनिट छान या मसाल्यांमध्ये परतून घेणार आहोत. या रेसिपीमध्ये जी आपण प्रिपरेशन आहे अगदी कमी आहे आणि अशी झटपट बनून ही रेसिपी तयार होतं. आता या पनीरला शिजायला असं 1 ते 1.5 कप एवढं पाणी घालून घ्यायचं आहे आणि आता याला मंद आचेवर 10 मिनिट शिजवून घ्यायचं आहे. तर इथे शिजवून 10 मिनटं झाले आहे आणि पनीरही छान शिजलेलं आहे. आता या रेसिपीचे सिक्रेट इन्ग्रेडियंट आपण याच्यामध्ये घालून घेणार आहोत. इथे मी 1 चमचा बडीशेपचा पावडर करून घेतला आहे आणि तो या रेसिपीमध्ये आपण ॲड करणार आहोत. आणि अर्धा चमचा सुंठ पावडर, थोडीशी चवीपुरते कोथिंबीर पण घालून घेणार आहोत आणि 1 चमचा घरातलं साजूक तूप. तुम्ही साजूक तुपाऐवजी इथे बटरही घालू शकता, पण मी सजेस्ट करीन की साजूक तूप घाला. त्याने या रेसिपीला पुन्हा जास्त चव येईल. आणि हे बघा, इथे आपली ही काश्मीरी पनीर अगदी तयार आहे. आपण परत याला 1 मिनिट शिजवून घेणार आहोत. आणि तुम्ही बघू शकता याला टेक्स्चर किती छान आलं आहे आणि त्याचा रंग, लाल रंगही किती सुरेख आला आहे. आणि कितीही पाहुणे आले तुमच्याकडे तर तुम्ही ही 5-10 मिनटात ही रेसिपी नक्की बनवून तयार करू शकता. ही रेसिपी तुम्ही तुमच्या घरी नक्की ट्राय करा, खाऊन बघा आणि तुम्हाला ही रेसिपी आवडली की नाही आवडली हे मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कळवू शकता. चला तर मग आपण याला सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया. तर इथं अशी ही झटपट अशी काश्मीरी पनीर तयार आहेत.